आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. प्रणवकुंज तर्फे प्रकाशित झालेल्या साहेब या काव्यसंग्रहाचे कवी बाळ साळवे यांची लियाकत अली सय्यद यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. हो, आपल्याला जे वाटतं, जे भावतं, आपण जे अनुभवतो ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करणं, याचाच एक रूढ प्रकार म्हणजे साहित्य. आणि साहित्यातही असं म्हणतात की कविता ही जास्त लढीवाळ वाटते. अहमदनगरच्या काही कविमित्रांनी नुकतंच एकत्र येऊन एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कविता प्रकाशित केल्यात. त्यातलेच साहेब या काव्यसंग्रहाचे कवी बाळ साळवे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले. साळवे, सुरुवातीला मी तुमच्या या पुस्तकाबद्दल अभिनंदन करतो. मला सांगा की तुमचं जे स्फूर्ती प्रकाशन किंवा या टोटल तुम्ही काव्यसंग्रहाच्या एकंदरीत कार्यक्रमाला प्रणवकुंज असं नाव दिलं होतं, तर ही नेमकी कल्पना काय आहे आणि हा नेमका प्रकल्प काय आहे? तर 12 कवी हे प्रणवकुंजद्वारे एकत्र आले आणि स्फूर्ती प्रकाशन ही नगरची एक संस्था आहे, प्रकाशन संस्था. तर त्या स्फूर्ती प्रकाशनने या 12 कवींना एकत्र घेऊन त्या प्रत्येकाचं एक एक पुस्तक प्रकाशित केलं, एक एक काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि अशा स्वरूपात प्रत्येकाचं पुस्तक बाहेर पडलं आणि तेही वेगळ्या स्वरूपात. तर या प्रत्येकाच्या वेगळ्या स्वरूपात पुस्तक बाहेर पाडण्यामुळं त्यांचं वेगळं पुस्तक तर निघालंच, परंतु आम्हाला त्यामध्ये आणखी वेगळा असा फायदा झाला की त्याच्यामध्ये आम्ही स्वतःच आमची प्रसिद्धी करू शकलो. म्हणजे प्रत्येक कवी त्याला सिलेक्शन नाही, त्याने जे कविता दिल्या किंवा 2-4 कवी मिळून त्या कवितांचं वाचन करून ज्या चांगल्या कविता वाटल्या त्या कविता त्या एकत्रितपणे त्या व्यक्तीच्या, त्या कवीच्या पुस्तकात छापल्या गेल्या. आता तुमच्या साहेब या काव्यसंग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही झोपडी दाखवलेली आहे, एका बाजूला बिल्डिंग आहे आणि पुन्हा एक माणसाचं तोंड असं पार्श्वभागाला त्या बिल्डिंगचाच एक रूप तुकडा असा दिसतो. तर या मुखपृष्ठाची कल्पना कुणाची आहे आणि असं मुखपृष्ठ का घेतलं? म्हणजे मुखपृष्ठाविषयी सांगा. मुखपृष्ठाविषयी माझा स्वतःचा असा एक आग्रह असतो आणि तो मी नेहमीच माझा एक स्वतंत्र मत असं मी ठेवत आलेलं आहे. तर साहेबबद्दलही तसं झालं. योगायोगाने या स्फूर्ती प्रकाशनकडून मला विचारणा करण्यात आली की तुमचं साहेब या मुखपृष्ठाविषयी तुमचं काही मत आहे का, आयडिया आहे का, तर ती द्या. त्यामुळे मी त्यांना आता जे सध्या जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठाची कल्पना अर्थात माझीच आणि तशी मी कल्पना दिली. त्यामध्ये मी झोपडपट्टीपासून ते बिल्डिंगपर्यंत अशा प्रकारचा सर्व आशय येईल असा मुखपृष्ठाचा एक मी त्यांना परफॉर्मा दिला आणि साईडला एक इमारतीलाच लागून एका माणसाचं चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. कोणी काढले मुखपृष्ठ? मुखपृष्ठ हे पुण्याचे प्रकाशक आहेत, त्यांनी ते आर्टिस्ट आहेत, त्यांनी ते काढलेले आहे. बरं. आता तुमच्या ज्या कविता आहेत तर तुमचा कविता संग्रह चालल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी जाणीवेच्या कविता आहेत याच्यामध्ये आणि विशेषतः जी दलित जाणीव आहे तर अशा कविता जास्त आहेत. तर सगळ्या कविता तुम्ही याच पद्धतीच्या घेतल्या आहेत का? नाही, मी मुद्दामच त्या घेतल्या नाहीत. कारण काय, एक ठराविक पॅटर्न असा मी काही लिहित नाही. मी सर्व प्रकारचं काव्य लिहितो. त्यामध्ये अगदी लय आणि आशय प्रधान कवितांपासून ते गझलचा प्रकार येईल आणि अगदी गेय कविता म्हणा आणि नवकाव्यापर्यंत सगळे प्रकार मी हाताळलेले आहेत. मी ते स्वतःला एक चॅलेंज समजतो आणि त्याप्रमाणे लेखन करत असतो. साळवे, मला असं वाटतं की तुमच्या साहेब मधली जी पहिली कविता आहे साहेब, तीच तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवा. तर माझी ही पहिली कविता आहे, तिचं नाव आहे साहेब. आता तो साहेब झाला, आता तो साहेब झाला, वस्तीला त्याने सलाम केला. साहेब आज म्हणता म्हणता रुबाबदार नायब झाला. वा. आता तो साहेब झाला, वस्तीला त्याने सलाम केला. साहेब आज म्हणता म्हणता रुबाबदार नायब झाला. साहेबाची चाल, साहेबाचा थाट,
विसरून गेला तो जुन्या घरची वाट. हम्म. साहेबाची चाल साहेबाचा थाट, विसरून गेला तो जुन्या घरची वाट. कधी काळ्या तर कधी ढवळ्या कपड्यातला राव साहेब झाला. वा. आता तो साहेब झाला. आता तो साहेब झाला. आता तो साहेब झाला. आईबाप विसरून गेला. मऊ मऊ गादीवर आता पुरा घसरून गेला. साहेब शिकला आहे आता एक झकास नवा डाव. हम्म. साहेब शिकला आहे आता एक झकास नवा डाव. आत ठेवतो देव्हारा आणि बाहेर घेतो बाबांचे नाव. साहेब शिकला आहे आता एक झकास नवा डाव. आत ठेवतो देव्हारा आणि बाहेर घेतो बाबांचे नाव. सवलती साऱ्या घेत घेत कुठेतरी गायब झाला. वाह. आता तो साहेब झाला. वा. साहेबाची आता तर रयाच बदलून गेली सारी. साहेबाची आता तर रयाच बदलून गेली सारी. भटकू लागल्या त्याच्या भोवती साहेब म्हणत अनेक घारी. दात्यालाही लाजण्या इतका साहेब आता खराब झाला. आता तो साहेब झाला. अतिशय सुंदर कविता आहे आणि यातनं सांगितलं की जे आपण दुःख भोगतो तर सुख आल्यानंतर माणसं त्या व्यक्तींना विसरतात, त्या संस्थांना विसरतात, असा साधारणतः या कवितेचा आशय आहे. बाळ साळवे, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की कुठलाही काव्यसंग्रह बाहेर आल्यानंतर हो. त्या कवीला एक अपेक्षा असते की आपला काव्यसंग्रह असा असेल, त्याचं प्रिंट असे असेल, हो. ही छपाई अशी असेल. तर तुम्ही या काव्यसंग्रहाबद्दल समाधानी आहात का? या काव्यसंग्रहाबद्दल तसा मी बऱ्याच अंशाने समाधानी आहे. कारण मुळात म्हणजे हा काव्यसंग्रह निघेल आणि इतक्या लवकर निघेल अशी मला कल्पना नव्हती. या ठिकाणी स्फूर्ती प्रकाशनच्या वतीनं डॉक्टर प्राध्यापक अनिल सहस्रबुद्धे माझ्याकडे आले, गोविलकर मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा हा जो 12 कवींचा आम्ही प्रणवकुंज काढतो त्याच्यात तुम्ही असावं अशी त्यांनी अपेक्षा केली. आणि त्यासाठी माझ्याकडे कविता तयार होत्या, परंतु इतक्या लवकर मला ही संधी मिळेल असं मला वाटत नव्हतं. आणि त्यांनी मला फक्त एक दिवसाचा अवधी दिला आणि त्या 1 दिवसामध्ये मी माझ्या ज्या मूळ कविता होत्या 300-400 कविता माझ्याकडे आहेत, तर त्यातल्या चांगल्या कवितांचं मी सॉर्टिंग केलं आणि 1 दिवसाच्या अवधीत त्यांना मी ह्या कविता दिल्या. आणि त्यांनी अर्थात ऑफसेट प्रिंटिंग आहे आणि मला जसं हवं होतं म्हणजे जशी मी कल्पना केली होती त्या प्रकारचं प्रिंटिंग या ठिकाणी झालेलं आहे. चुका अतिशय कमी आहेत आणि मला जे हवं तेच मुखपृष्ठ तशाच प्रकारचं आल्यामुळं मी बऱ्याच अंशी समाधानी आहे. साळवे, कुठल्याही पुस्तकाला आपण अर्पण पत्रिका देतो अशी पद्धत आहे, प्रघात आहे. हो. तर साधारणतः त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे मदत करतात त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी किंवा अंशतः ऋणाची परतफेड करण्यासाठी आपण असं करतो. पण या ठिकाणी तुम्ही ही जी अर्पण पत्रिका केलेली ती मला वाटतं वहिनींच्या नावाने केली. हो. हो. तर ती अर्पण पत्रिका तुम्ही वाचून दाखवा आणि त्यानंतर वहिनींनाच का म्हणजे तुमच्या पत्नीलाच का अर्पण केली त्याविषयी 2 शब्द. आता अर्पण पत्रिकेबद्दल जर सांगायचं तर साहित्य लिखाणामध्ये माझ्या बरोबर माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. अर्थात प्रत्येक साहित्य कृतीमागे किंवा प्रत्येक प्रतिभेमागे पत्नीचा वाटा असतो असं म्हणतात, परंतु मी तो जाणीवपूर्वक अनुभवलेला आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस मला ही अर्पण पत्रिका मागण्यात आली की अर्थात ती अनिल सहस्रबुद्धेंनी मागितली, डॉक्टर गोविलकरांनी मागितली, तर माझ्यापुढे प्रश्न पडला की अर्पण पत्रिका पत्नीला द्यायची ती नेमकी कोणत्या शब्दात द्यावी, किती लांबपर्यंत द्यावी आणि ती मला ताबडतोब द्यावी अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. तर मी शांत झालो आणि माझ्या हातून पुढील वळी बाहेर पडल्या. त्यावेळी अशा होत्या: सौ प्रतिभास, रक्ताचा माझ्या लोंढा, रक्ताचा माझ्या लोंढा दूर दूर जात होता, त्यावेळी तुझा माझ्या हातात हात होता, म्हणून तुलाच अर्पण. वा, फार चांगली कल्पना आहे. आणि साळवे, आणखी तुमच्या एक पुस्तकाचं असं वैशिष्ट्य जाणवलं की बहुतेक कवी आपल्या काव्यसंग्रहाविषयी मान्यवरांची प्रस्तावना घेतात किंवा त्यांचं मनोगत. हो. की तुम्हाला नेमकं काय वाटतं याविषयी?
पण तसं तुमच्या या काव्यसंग्रहामध्ये तुम्ही घेतलेलं दिसत नाही. तर मुद्दामूनच घेतलं नाही की राहून गेलं, कसं काय? नाही, तसं नाही. प्रस्तावना घेण्याचं मी मुद्दामच ती घेतलेली नाही. त्याचं कारण असं की मी जे लिखाण करतो याचा आणि माझ्या लिखाणाचा आणि रसिकाचा किंवा वाचकाचा मी डायरेक्ट संबंध लावण्याचा प्रयत्न करतो. बरं. की माझ्या लिखाणाबद्दलची प्रतिक्रिया ही लगेचच माझ्या रसिकानं किंवा वाचकानं व्यक्त करावी. अर्थात ती चांगली वाईट असेल त्याचा मी स्वीकार करतो. आणि म्हणून मध्ये कुणीतरी प्रस्तावना लिहावी, म्हणजे माझं पुस्तक त्या प्रस्तावनाकाराने वाचावं आणि मग नंतर ते रसिकापुढे यावं आणि त्या दृष्टिकोनातून रसिकानं त्याचं वाचन करावं, हे माझ्या मनाला पटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नेहमीप्रमाणेच मी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना घेतली नाही. माझं साहित्य वाचकासमोर ठेवलं आणि अर्थात याला माझं मनोगत सुद्धा मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मनोगत आल्यामुळं या ठिकाणी मी प्रस्तावनेला तसं स्थान दिलंच नाही. माझ्या मनोगताला महत्त्वाचं स्थान दिलं. साहेब या काव्यसंग्रहाच्या आधी तुम्ही कुठलं लिखाण केले? काव्यसंग्रहाच्या अगोदर मी बऱ्याचशा कविता लिहिल्या होत्या, परंतु प्रामुख्यानं माझं वाभार नावाची आत्मचरित्रात्मक कादंबरी मी लिहिली आणि जिला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. 1000 रुपयाचा पुरस्कार होता तो. तर तो एक माझा गौरव झाला. त्यानंतर अवकाशा, कस्तुरी छर्रा आणि गायबान्या अशा प्रकारच्या मी कादंबऱ्या लिहिल्या. त्या मासिकातून अर्थात प्रसिद्ध झालेल्या आहेत. लाचार नावाची एक मोठी दीर्घकथा प्रसिद्ध झाली. जवळजवळ 25 कथा माझ्या प्रसिद्ध आहेत. बऱ्याचशा कविता प्रसिद्ध आहेत. आणि त्यानंतर येडमी हे ग्रामीण नाटक आहे आणि नजरभेट नावाचं एक कॉलेज जीवनावरचं नाटक मी लिहिलं. हे 2 नाटकं आणि आणखी एक कविता संग्रह लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आता तुम्हाला ही साहित्याची आवड कशी काय निर्माण झाली, म्हणजे साहित्याची तुम्हाला गोडी कशी लागली? आमच्या घरामध्ये कला ही उपजत आहे. म्हणजे आमचे आजोबा सुद्धा कलावंतच होते. त्यानंतर आमचे आजोबा कान्होर पठार या ठिकाणी वास्तव्य होतं त्यांचं आणि ते तमाशा कलावंत होते. वा. त्यामुळे त्यांनी, आमचे वडील सांगतात की इंदोरच्या दरबारामध्ये त्यांनी तमाशा केलेला आहे. त्या ठिकाणी हजेरी लावणं म्हणजे तसं फारसं सोपं काम नव्हतं. परंतु वडील असंही सांगतात की ज्यावेळेस आमचे आजोबा त्या ठिकाणी मानाचा तुरा म्हणून त्या ठिकाणी सत्कार घ्यायचे, त्यावेळेस आमची आजी गावामध्ये भाकरी मागायची. तर कलावंताची ही सुद्धा एक रूप आमच्या घराण्यानं बघितलं. त्याच्यापासून आम्ही बराचसा धडा पण घेतलेला आहे. तरी आमचं मूळ असं सुरुवात मला आजोबांपासूनच आठवते. त्यानंतर माझे वडील जे नाकरू साळवे गुरुजी आहेत, तर नाकरू साळवे गुरुजी यांचं सुद्धा एक कलापथक होतं. आता त्याच्यामध्ये राणा मेढे, सानं साळवे वगैरे अशी मंडळी त्यांची मित्र परिवार होता. तर त्यांचं एक जनसेवा कलापथक होतं. तर त्या कलापथकामध्ये त्याची निआक्रमण वगैरे त्यांनी बरेचसे वर्ग लिहिलेले आहेत. तर परतविण्याची निआक्रमणा, जागा हो, उठ तरुणा, अशा प्रकारची त्यांची गीतं जी ती मला अजूनही पाठ आहेत. तर मुळात म्हणजे आमचे वडील काव्य करायचे आणि उत्कृष्ट काव्य करायचे. त्यांचं बरंचसं काव्य माझ्याकडे आता संग्रह आहे. तर ही काव्याची प्रेरणा ही आमच्या घरातच असावी. तर ती मला मुळात मिळाली आणि 70 पासून मी काव्यलेखन केलं. 70 नंतर मी काही काळ काव्यलेखन केल्यानंतर त्याला प्रसिद्धी थोडीफार मिळाली. पण नंतर जसजशी माझी बौद्धिक क्षमता वाढू लागली तसतसं आपल्यामध्ये बरंचसं काय आहे आणि आपण करू शकू असे एक माझ्या मनालाच स्वतःची खात्री वाटायला लागली. आणि त्यामुळे मी कथा, नंतर मग तो फॉर्म वाढतच गेला. कादंबरी, नंतर अलीकडे मी नाटक लिहायला लागलो. तर अशा प्रकारचं लिखाण माझ्याकडून होत गेलं. सगळं आता तुम्ही सांगितलं की आजोबांची अशी आर्थिक अवस्था चांगली नव्हती. हो. तर तुम्ही आता सध्या काय करतात आणि मुलं वगैरे तुम्हाला किती आहेत काय? या ठिकाणी मी आता ITI ला इन्स्ट्रक्टर म्हणून आहे आणि मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा आता 11वी सायन्सला शिकतोय आणि मुलाचं नाव सचिन आणि मुलीचं नाव प्रज्ञा आहे. तर हे दोघं, प्रज्ञा 10वी मध्ये आहे आणि अशा प्रकारे माझं लहान कुटुंब, छोटं कुटुंब आहे. बरं, की तुम्ही आता कवितेचा प्रकार सुद्धा लिहिला साहित्यातला. हो. कथा तुम्ही लिहिल्यात, दीर्घकथा पण तुम्ही लिहिली, हो. आत्मकथनपर कादंबरी पण तुम्ही लिहिली. हो. तर हे तुम्ही कसं ठरवता की हा विषय हा कवितेतूनच मी मांडेन, हा विषय हा मी कथेतूनच मांडेन?
तर माझ्या बाबतीत असं आहे, म्हणजे मला आलेला अनुभव सांगतो की मी तसं वाचन जाणीवपूर्वक असं करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला असं आढळून आलं की मी जेव्हा एखाद्या किती मोठा लेखक असो, तर त्या लेखकाचं पुस्तक मी ज्यावेळेस वाचायला घेतो त्यावेळेस मी ते त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस मी ते वाचायला घेतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या काहीतरी संवेदना आपल्यात सुद्धा निर्माण होत आहेत आणि आपणही असं काहीतरी करू शकू, अशा प्रकारचं एक माझ्यामध्ये मी अस्वस्थ होतो. आणि मला असं वाटत असेल, आठवतं की मी क्वचितच एखादं पुस्तक अगदी मन लावून वाचलं असेल. सुरुवातीला विभावरी शिरूरकरांची बळी ही कादंबरी अगदी मी लहानपणी 6वी-7वीत असताना अर्धवट वाचली. ती मला एका वेगळ्या क्षेत्रात घेऊन गेली. तर तेवढाच भाग. बाकी प्रतिभा जेव्हा माझी जागृत झाली तेव्हापासून मला हे जाणवतं आणि मग ते मी पुस्तक ठेवून घेतो आणि माझ्या मनामध्ये मग प्लॉट तयार होतात आणि मग ते माझ्या प्लॉट मी त्याच्याशी एकरूप होऊन लिखाण करायला लागतो. साळवे, आमच्या श्रोत्यांना आणखी एक तुमची साहेबमधली कविता कुठली म्हणताय? एक भाकर नावाची कविता म्हणतो. या भाकर कवितेचं वैशिष्ट्य असं आहे साहेब की ही रात्री 3 वाजता मी उठून लिहिलेली कविता आहे. मला एक असं म्हणजे स्वप्न पडलं, स्वप्न कवींना पडतात म्हणतात, परंतु मला असं एक स्वप्न पडलं ज्यावेळेस मी मैफिलीनं जाऊ लागलो त्यावेळेस जसं मला लोक आग्रह करतात, आमचे कवी मित्र, की बा तुम्ही म्हणा, तुम्ही तुमची कविता सादर करा, तर कदाचित त्याचं इन्फ्लेक्शन असेल. परंतु मला एक दिवस रात्री एक स्वप्न पडलं की अशा खेड्यामध्ये माझ्या आया बहिणी जमलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक दुसरीला आग्रह करते की अगं तू गाणं म्हण, तू तुझं हे कर. तर अशा प्रकारचा प्रत्यक्ष सीन मी पाहत होतो आणि त्यामध्ये एक माझी भगिनी अशी होती की जी ज्या वेळेस तिला गाण्याचा मूड नव्हता, मूड अशा अर्थाने नव्हता की काहीतरी त्या घरामध्ये एक विशिष्ट प्रसंग होता. तर प्रसंग कसा होता, ती गाण्याला काय इच्छुक नव्हती, हे मी माझ्या या कवितेतून दाखवलेलं आहे. अर्थात ते मी प्रत्यक्ष बघितलं. बर. तर कवितेचं नाव आहे भाकर. जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी, जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी, भाकरीला नाही पीठ माझ्या डोळा आलं पाणी. क्या बात आहे. जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी, भाकरीला नाही पीठ माझ्या डोळा आलं पाणी, भुकेलेलं तान माझं ते उपाशी ग झोपलं, भुकेलेलं तान माझं ते उपाशी ग झोपलं, जणू गोधडीच जुन्या माझ्या काळीज चेपलं, भुकेलेलं तान माझं ते उपाशी ग झोपलं, जणू गोधडीत जुन्या माझं काळीज चेपलं, कशी सूर काढा याला माझी फुटेल गवाणी, जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी. वा. येळभर धन्याला बी नाही काम ग मिळालं, येळभर धन्याला बी नाही काम ग मिळालं, आला रेकाम्या हातानं माझं पायाचं गळालं. वा. येळभर धन्याला बी नाही काम ग मिळालं, आला रेकाम्या हातानं माझं पायाचं गळालं, झोपविली तशी पोर ऐक उनिया कहाणी, जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी. गरिबीला नाही लाज, गरिबीला नाही लाज आली पुन्हा ती बाहेर, गरिबीला नाही लाज आली पुन्हा ती बाहेर, अशा येळला आठव माझं मलाच माहेर, तिथं झोपली असल, तिथं झोपली असल भाऊ बहीण जेवूनी, जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी. आणि शेवटचं कडवं आहे कवितेचं. आज येळ माझी तुम्ही आया बायानो सांभाळा, आज येळ माझी तुम्ही आया बायानो सांभाळा, आणा कोर कोर भाकरीच तुम्ही माझ्या बाळा. आज येळ माझी तुम्ही आया बायानो सांभाळा, आणा कोर कोर भाकरीच तुम्ही माझ्या बाळा, जागविन सारी रात, जागविन सारी रात भाता छातीचा करुणी, जमल्यात आया बाया इथं ऐका याला गाणी. वा वा, फार छान आहे. सगळे मला असं वाटतं की आणखी एक कविता होऊन जाऊ द्या. मग या ठिकाणी मी कार्यक्रमाची समाप्ती याच कवितेने करू. आता आणखी तुम्ही म्हणा. फारच छान. कुठली म्हणताय आता? या ठिकाणी आलो कोठे मला ते, अशा प्रकारची एक कविता आहे माझी. पाय माझेच जेव्हा गळू लागले, बर, पाय माझेच जेव्हा गळू लागले,
आलो कोठे मला ते कळू लागले. जात होतो पुढे साथी होते खडे, असता सत्तेत मी देत होतो धडे, संपता गोडी सारे पळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. होऊनी नम्र सेवक मी सेवा दिली, होऊनी नम्र सेवक मी सेवा दिली, कोण उलटून म्हटले की केव्हा दिली, बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. कर्म केले किती चांगले मी इथे, कर्म केले किती चांगले मी इथे, नोंद होईल कशी सत्य नाही जिथे, कर्म केले किती चांगले मी इथे, नोंद होईल कशी सत्य नाही जिथे, पुण्य पापात माझे जळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. काल होतो कुठे, काल होतो कुठे, आज आलो कुठे, सांज झाली आता जायचे मी कुठे, प्रश्न माझे मला आवळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. एकटामी आता, एकटामी आता एकटी वाटही, एकटामी आता एकटी वाटही, फेकते दूर कारे मला लाटही, जेव्हा माझेच मन हळहळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. आणि शेवटचं कडवं आहे, भाबडी माझी कविता जरी पांगळी, भाबडी माझी कविता जरी पांगळी, फूल होऊन पडता ही तुमच्या गळी, झरे प्रेमाचे हे झुळझुळू लागले, आलो कोठे मला ते कळू लागले. वा वा साळवे, छान, अतिशय चांगली कविता तुमची आहे. तर इथंच आपल्या या मुलाखतीचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. तुमच्या भावी साहित्य कृतीबद्दल सुद्धा तुम्हाला आगाऊ तुमचं अभिनंदन करतो आणि पुन्हा पुन्हा असे प्रसंग येऊ तुमचं अभिनंदन करण्याची अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद.